या व्हिडिओची स्टार्ट करायला मी विसरलेलो. तर या व्हिडिओज आहेत केरला ट्रिपच्या. सो चला इथून पुढे आपण बघणार आहोत केरला ट्रिपच्या व्हिडिओज. That has not possible then. Hi, good morning. So guys, आता मी बसलेलो आहे विमानामध्ये. फ्लाईट थोडी लेट झालेला आहे. ऑलमोस्ट 135ला डिपार्ट होणार होतं, पण त्यांनी 155चा टाईम दिला आहे. पण मला नाही वाटत 155ला डिपार्ट होईल. सो ऑलमोस्ट 2:15 आणि तिथून पुढे 2 तास लागतील आम्हाला कोचीला पोहोचायला. सो चला बघूयात. दोन दरवाजे इकडे, दोन दरवाजे इकडे, दोन दरवाजे मागे. तिथे इन्फॉर्मेशन सांगायची सुरू आहे. सो आउटफिट पण चेंज केला आहे आता. सो चला इथून पहिल्यांदा आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. त्यानंतर 2 वॉटरफॉल्स आहेत तर, आणि त्या 2 वॉटरफॉल्स नंतर आम्ही पोहोचणार आहोत मुन्नारला. सो बघूयात आता पुढे. सो गाईज, आम्ही आता कोचीन एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. टर्मिनल 2 होता आय गेस. सो तुम्हाला कोचीन एअरपोर्ट दाखवतो आता, म्हणजे बाहेरचा जो काही व्ह्यू आहे तो. आता कॅब ड्रायव्हर जो आहे तो येतो आहे, तर दाखवतो तुम्हाला पुढचं काय आहे काय नाही ते. ॲक्च्युली फ्लाईट 1 तास लेट झाली आणि आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 तास आम्हाला इथे हॉल्ट करायला लागला, कारण की 7चा टायमिंग सांगितलेला. त्यानंतर ड्रायव्हर आला 7:30 वाजता. मिस्टर कपिल यांनी केलेली आहे मिलिटरी कट. साठी भुकेलेले आहे तिथे. दे ना कपे अंकल. महाबळेश्वरची फिलिंग येते आम्हाला. झोपा काढून झालंय. मला एकट्याला पुढे बसवलं नाही, बसले झोपा काढून सगळे. इकडे बघ, मजा यांचीच आहे. रात्रभर जागा मी आहे, मला पुढे बसवलंय आणि झोपायला लावलंय सगळ्यांना. मध्ये मी डुलक्या कोण, अरे गोरत किती होता, मी कुठे झोपलो होतो आता. हा मग आम्ही कोचीहून आता मुन्नारला चाललोय. तर रस्त्यात जे काही आपण कोकणात जे उतरतो, तर कोकणात उतरताना जी काही फिलिंग आहे, म्हणजे आपण कुठूनही तामिनी घाटातून उतरतो, नाहीतर अजून आंबा घाटातून, आंबोली घाटातून, अनुस्कुरा घाटातून, तर सेम फिलिंग आहे ही. आणि बेस्ट मला आत्तापर्यंत तर वाटलेलं महाबळेश्वर मार्गे जो पोलादपूर घाट आहे तर तो बेस्ट आहे. तर सेम आहे पूर्ण. एका साईडला मोठ्या डोंगराच्या कडा आणि एका साईडला दरी. सो चला आता पुढे एका वॉटरफॉलला चाललोय, तिथून जीप सफारी वगैरे करायची आहे, तर दाखवतो तुम्हाला. सो एक वॉटरफॉल आहे इथे. आम्ही आता फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आलोय. तर आमचा यायचा प्लॅन चुकलेला आहे, कारण वॉटरफॉल जर तुम्ही बघाल सेम आंबोली वॉटरफॉल सारखा आहे. पण तुम्हाला पाणी दाखवतो. खूप जास्त अशी एक्साइटमेंट होती आम्हाला, पण बघा आता पाणी बघा तुम्ही. ये आपले दिवस चुकले काय
वाजत किती बघ बरं? 11. आत्ताशी 11 वाजलेत आणि ऊन खूप जास्त असं चटके बसतात. इथे फोटो पण काढू शकत नाही काही. तेच ना, लोक तरी येऊन थांबतायत का तर वॉटरफॉल बघा. काही नाही आता इथे. चला पुढे भेटूयात. अजून एक दुसरा वॉटरफॉल रस्ता दिसलेला आहे. तर मागचा जो वॉटरफॉल होता त्याचं नाव होतं वलारा वॉटरफॉल. आता हा दाखवतो तुम्हाला. तर आम्ही इथे मुन्नार स्पाइस अँड हर्बल्स प्लांटला आलेलो. तर स्पाइसेस जे काय आहेत ते बघून झालेले आहेत आमचे. त्यांनी इथे शूटिंग काढायला परमिशन दिलेली नव्हती, म्हणून मग जरा साईडला येऊन थोडं बोलतो आहे. तर इथे हे जे काही इथे दाखवलेलं आहे, ब्लॅक पेपर, कॉफी बीन्स, क्लोव्स, देन कोको बीन्स आणि हे नटमेग म्हणून म्हणजे आपलं जायफळ वगैरे. तर ते सगळे फळं आम्ही इथे ॲक्च्युअलमध्ये बघितली. तर ते वलारा वॉटरफॉल जे काही आम्ही बघितलं तर टोवर्ड्स तिथून मुन्नारला जाताना हे आहे. तुम्ही जर इकडून जाणार असाल तर नक्की इथे व्हिजिट द्या, कारण की खूप 100 रुपये तिकीट आहे आणि खूप चांगली माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आणि सगळे आयुर्वेदिक मेडिसिन्स आपल्याला इथे मिळतील आणि ते आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन देतात. तर वेगवेगळ्या आजारांवर, काइंड ऑफ मायग्रेन, कोणाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, अस्थमा वगैरे, तर हे आयुर्वेदिक औषध त्यांच्याकडे आहे. तर थोडे पथ्य वगैरे पाळायचे. ते मुन्नार स्पाइसेस अँड हर्बल्स त्यांचं शॉप आहे. तर आधी 100 रुपये एंट्री फी घेऊन त्यांनी नंतर हे केलं आहे. खूप सारे स्पाइस गार्डन्स रस्त्याला आहेत. सो गाईज, केरळ ट्रिपचा पहिलं डेस्टिनेशन आमचं मुन्नार आहे. तर 2 दिवसाचा मुक्काम जो आहे आजचा आणि उद्याचा तो आमचा या हॉटेलमध्ये आहे, ॲमेज विस्टा. सो बघूया, चेक इन करतो आणि रूम टूर देतो तुम्हाला. This is our room. TV, bed. Washroom. आम्ही आज आणि उद्यासाठी 2 दिवस मुक्काम आहे आमचं मुन्नारमध्ये. सो लेट्स सी. चला आता आवरतो आहे आणि जीप सफारीसाठी जाणार आहे. तर तिथले काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो. Stand a chance without you, girl. It's not like I have to be. सो गाईज, आता आम्ही हँगिंग ब्रिजवर आलेलो आहे. इथे जीप सफारीमध्ये हा पॉईंट इन्क्लुडेड आहे. तर 128 इयर्स ओल्ड हा आहे आणि फक्त जे काही रोप्स आहेत त्या रोप्सवर फक्त तो हँग होतो. You're not trying. सो काही सनसेट पॉईंटला आलेलो आहे आता. सनसेट बघू शकता तुम्ही. ही जीप सफारी आहे, ही मस्ट ट्राय आहे. तुम्ही जर मुन्नारला येणार असाल तर थोडे पैसे जातात, पण एक जीप जी आहे ती पूर्ण आपल्याला मिळते. Mountain area full stone cutting product. Okay, Handmade cutting, British type. Oh, this is handmade cutting? Handmade cutting. Oh, British type. Second World War time cutting road. Second World War? Oh, British type. ब्रिटिश टाइम. मी पनमुडी डॅमला आलेलो आहे आणि याची जी काही हाईट आहे ती आय गेस 707 फीट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मागे खूप चांगला सिनिक व्ह्यू आहे आणि हा पॉईंट सुद्धा जीप सफारीमध्ये इन्क्लुडेड आहे. इथून
तुम्हाला आवाज दाखवतो इको पॉइंटचा. अनुजा बघा डबल डबल आवाज येतो. एक्सप्रेस का शूटिंग हुआ था वो? बोटिंग सब एरिया. हाँ हाँ वो एरिया में क्या शूटिंग टाइम. जिप्सी विदाउट ड्रायव्हरचा जो काही चेन्नई एक्सप्रेस मधला जो सीन आहे तो तिथे शूट झालेला. टोटल 1 month शूटिंग मूनार टी गार्डन एरिया. Oh, 1 month shooting? 1 month shooting. हाँ, that song was also there, ना? That Kashmir में to Kanyakumari. Yes. That song was also shoot. मांडपट्टी टी गार्डन एरिया. हाँ, हाँ. रेगुलर टी गार्डन एरिया. अच्छा. ओके. ओल्ड मूनार सिल्वर ट्रिप्स रिसॉर्ट स्टे. रिसॉर्ट आहे तर या रस्त्याच्या तिथे वर सनसेट पॉईंट आहे. तो सनसेट पॉईंट करून मग आम्ही इथे आलो. ते ड्रायव्हर कम गाईड आहेत तर त्यांनी असं सांगितलंय की हा जो पूर्ण डोंगर आहे हा हाताने फोडलेला आहे आणि मग इथे वाट वगैरे जो रस्ता आहे हा तयार केलेला आणि सेकंड वर्ल्ड वॉर ज्यावेळेस झालेलं तर त्यावेळेस